शैक्षणिक माहिती भरण्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन टाईप समोरील जो ड्रॉपडाऊन बॉक्स आहे त्या बॉक्समधून आपल्याला क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचे आहे। सर्वप्रथम आपण SSC म्हणजे 10वीची माहिती भरणार आहोत। SSC घेऊन आपल्याला ॲड क्वालिफिकेशन या ब्ल्यू टॅबवर क्लिक करायचं आहे। ॲड क्वालिफिकेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर SSC 10 डिटेल अशी एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल। ही विंडो आल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट डिग्री या खालील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी SSC निवडायचे आहे। त्यानंतर त्यासमोरील मीडियम खालील बॉक्समध्ये जाऊन आपल्याला आपले 10वीचे मीडियम सिलेक्ट करायचे आहे। 10वीचे माध्यम कसे निवडायचे तर आपण 10वीचे पेपर ज्या माध्यमामध्ये सोडवले होते ते माध्यम, जसे की 10वीचे पेपर आपण सर्व पेपर मराठी माध्यमामध्ये जर सोडवले असेल तर मराठी माध्यम निवडायचं आहे आणि सर्व पेपर जर आपण इंग्लिश माध्यमातून सोडवले असेल तर इंग्लिश माध्यम निवडायचं आहे। परंतु सेमी इंग्रजीवाल्यांनी सुद्धा मराठी माध्यमच निवडायचे आहे। सेमी इंग्रजीचे मॅथ आणि सायन्स हे 2 विषय सोडले तर इतर सर्व विषय हे मराठी माध्यमातून त्यांनी पेपर सोडलेले असतात। त्यामुळे सेमी इंग्रजीवाल्यांनी सुद्धा मराठी माध्यम हेच निवडायचे आहे। त्यानंतर त्यापुढे इज सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र असे दिलेले आहे, म्हणजे आपली 10वी ही महाराष्ट्रामधून झालेली आहे का तर त्या ठिकाणी आपल्याला यस करायचे असेल, अन्यथा नो करायचे आहे। यस निवडल्यानंतर बोर्ड व युनिव्हर्सिटी या ठिकाणी महाराष्ट्र हे येते आणि नो केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपली 10वी ज्या राज्यामधून झालेली आहे ते राज्य त्या ठिकाणी निवडायचे आहे। त्यानंतर बोर्ड आणि युनिव्हर्सिटी या ठिकाणच्या ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले 10वीचे बोर्ड निवडायचे आहे, जसे की CBSE बोर्ड किंवा महाराष्ट्र बोर्ड किंवा ICSE बोर्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यापैकी आपण ज्या बोर्डामधून आपले 10वीचे शिक्षण पूर्ण केले आहे ते बोर्ड त्या ठिकाणी घ्यायचे आहे। आपल्या बोर्डाचे नाव त्या ठिकाणी नसेल तर ऑदर सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर ऑदर बोर्ड आणि युनिव्हर्सिटी या ठिकाणी आपल्याला आपल्या 10वीचे शिक्षण ज्या बोर्डामधून झालेले आहे ते बोर्डाचे नाव त्या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर मार्क्स ऑब्टेन या ठिकाणी आपल्याला आपल्या 10वीमध्ये जे मार्क्स मिळाले आहे ते मार्क्स आपल्याला टाकायचे आहे। त्यानंतर त्यापुढील मार्क्स आउट ऑफ म्हणजे एकूण किती गुण होते ते टाकायचे आहे। जसे की आपल्याला 600 पैकी मार्क होते तर ते 600 मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहे किंवा 650 पैकी असतील तर 650 त्या ठिकाणी टाकायचे आहे। मार्क्स टाकल्यानंतर पर्सेंटेज खालील बॉक्समध्ये पर्सेंटेज येतील। त्यानंतर त्याखाली ग्रेड दिलेला आहे, या ठिकाणी आपल्याला 10वीमध्ये कोणता ग्रेड मिळाला होता ते टाकायचं आहे। ग्रेड हा आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर दिलेला असतो, त्या ठिकाणून आपल्याला आपला ग्रेड टाकायचा आहे। त्यानंतर पासिंग क्लास खालील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये सिलेक्ट करून आपल्याला आपला पासिंग क्लास सिलेक्ट करायचा आहे, जसे की डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास किंवा पास क्लास। आपला क्लास कोणता आहे, आपला पासिंग क्लास कोणता आहे हे आपल्याला डिसाईड करण्यासाठी 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट मागील चार्ट दिलेला आहे तो चार्ट बघायचा आहे आणि त्यावरून आपल्याला आपला पासिंग क्लास सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर रिझल्ट डेट खालील बॉक्समध्ये आपल्याला आपल्या 10वीच्या निकालाची तारीख जी आपल्या बोर्ड सर्टिफिकेटच्या डाव्या साईडला खाली कोपऱ्यामध्ये दिलेली असते ती तारीख टाकायची आहे। त्यानंतर फर्स्ट लँग्वेज यामध्ये आपल्याला आपल्या 10वीची फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेजमध्ये सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेजमध्ये थर्ड लँग्वेज टाकायचं आहे। फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लँग्वेज हे कसे टाकायचे तर आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर ज्याप्रमाणे भाषा विषय दिलेला आहे त्याप्रमाणेच आपल्याला पहिली भाषा जी दिली असेल ती फर्स्ट लँग्वेजमध्ये घ्यायची, दुसरी भाषा जी दिलेली असेल ती सेकंड लँग्वेजमध्ये घ्यायची आणि तिसरी भाषा विषय जो दिलेला असेल ती थर्ड लँग्वेजमध्ये आपल्याला घ्यायचा आहे। यानंतर त्याखाली सर्टिफिकेट नंबर खालील बॉक्समध्ये आपल्याला 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटचा क्रमांक टाकायचा आहे। 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर उजव्या बाजूला प्रमाणपत्र क्रमांक दिलेला असतो, तो क्रमांक 6 अंकी क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर त्यासमोरील इश्यू डेट
यामध्ये आपल्याला आपली 10वीची रिझल्ट डेटच टाकायची आहे. SSC म्हणजे 10वी सर्व माहिती भरण्याकरिता आपल्याला आपले 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे आहे. या बोर्ड सर्टिफिकेटवरील सर्व डिटेलच आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहे. यानंतर अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट या खालील अपलोड या ब्ल्यू टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट यामध्ये आपल्याला आपले 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट व मार्कशीट याची एक PDF तयार करून घ्यायची आहे. ही PDF जास्तीत जास्त 500 KB पर्यंत असली पाहिजेत आणि ही PDF आपल्याला सिलेक्ट या टॅबवर क्लिक करून ही PDF अपलोड करायची आहे. अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला आपली ही PDF अपलोड करायची आहे. त्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेट अँड मार्कशीट या बटनवर क्लिक करून आपल्याला आपले सर्टिफिकेट व मार्कशीट एक वेळ चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर सेव्ह या ग्रीन बटनवर क्लिक करून आपल्याला ही आपली सर्व 10वीची माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. यानंतर क्वालिफिकेशन टेक्स्ट समोर HSC